सुगंधाला जायला सांगितलं, पण मग तिच्या सहीचं काय? कारण तिने सही नाही केली तर आपल्या हॉटेलचं सगळं कसं होणार? तुला त्या बेडकीची गोष्ट माहिती आहे ना जानकी? जिला खूप गर्व होता. तिला वाटलं होतं की तिला सुद्धा बैलासारखं पोट फुगवता येईल आणि तिचं पोट फुटलं. सुगंधाचंही तसंच काहीसं झालंय. तिला 2 करोड रुपये द्यायला तयार झालो तर पैशाची हाव वाढली तिची. दररोज वेगवेगळ्या मागण्या, आज हे पाहिजे तर उद्या ते पाहिजे. इतके दिवस सहन केलं ना, हीच चूक झाली माझी. एक ना एक दिवस हा इंगा दाखवणारच होतो मी. त्याला त्यांच्या जागेवर ठेवायलाच पाहिजे होतं, म्हणून हा निर्णय घेतलाय. तुम्ही म्हणताय तिला 2 कोटी रुपये देणार नाही, पण तिने आपल्याला त्रास दिला तर? काही करू शकत नाहीत ते. म्हणजे वाड्यावर मालकी हक्क परशूचा आहे, पण सुगंधा त्याची वारस नाहीये. सुमित्रा होती, पण या दोघांनी तिला मारून टाकलं. त्यामुळे आता हक्क आहे तो चिवचा. चिव मोठी होईपर्यंत तिच्या नावाने पैसे ठेवायचे. एकदा का मोठी झाली की तिला बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये सामील करून घ्यायचं आणि तिचे शेअर्स तिला देऊन टाकायचे. या सुगंधाला एक छादामाई देणार नाही मी. काय होईल ते होईल. नाही, तुम्ही बोलताय ते सगळं पटतंय मला. फक्त ना कान्हा आणि सुगंधा गप्प बसणाऱ्यातले नाहीये. मला एकच भीती वाटते की ते कोर्टात गेलेत आणि आपल्याला त्रास दिला तर. तसं काही होणार नाही ग. माझं मारुतरावांशी सविस्तर बोलणं झालंय आणि अगदी खरं सांगायचं तर त्यांनीच मला हा मार्ग सुचवलाय. उद्या जर सुगंधाने काही अडचणी आणल्याच तर मारुतराव बघून घेतील असं त्यांनी मला सांगितलंय. त्यामुळे तू काळजी करू नको, काही होत नाही. ताई, हात जोडते हो तुमच्या समोर, काहीतरी करा. भाऊजींनी आम्हाला घराबाहेर जायला सांगितले. आम्ही कुठे जाणार, काय खाणार? सुगंधा, तुझ्यावर जी वेळ आली ना ती एखाद्या शत्रूवर सुद्धा येऊ नये. मला खरंच खूप वाईट वाटतंय ग तुमच्यासाठी. अहो पण मग काहीतरी मार्ग काढा ना. मी तेवढ्यासाठी तर आली ना तुमच्याकडं. मी काय करू शकते ग? आईला ते असं काय करताय? अहो तुम्ही बोला ना नरसिंह भाऊजींशी किंवा जानकीशी. अहो हे बघ ना, 4 वाजेपर्यंतची वेळ दिली आम्हाला. तोपर्यंतच काही घडलं नाही ना तर आम्हाला खरंच घरातनं बाहेर जायला लागेल. असं नका करू आईला ताई. हे बघ, मी भाऊजींशी आणि जानकीशी कितीही बोलले ना तरी ते माझं ऐकणार आहेत का? आणि मी इतक्यांदा तुझी बाजू घेतली ना की हे सुद्धा चिडचिड करतात. आता मी तुझ्याबद्दल बोलले असते, पण भाऊजींनीच सांगितलंय की तुझ्याबद्दल एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. आता मी काय करू? आईला ते तुम्ही तुमच्या बाबांशी बोलून बघा ना. म्हणजे तुमच्या बाबांनी जर नरसिंह भाऊजींना सांगितलं ना तर मग ते काहीच नाही करू शकणार. ते आम्हाला नाही घराच्या बाहेर काढू शकत तुमच्या बाबांनी सांगितल्यावर. अगं मी बाबांशी काय बोलू? कदाचित भाऊजी आधीच बोलले असतील बाबांशी. आणि कसं आहे ना, बाबा परदेशी गेलेत कारखान्याच्या कामासाठी, त्यामुळे मी त्यांच्याशी बोलू शकत नाही ग. जर का कॉन्टॅक्ट झाला असता ना तर मी नक्की बोलले असते त्यांच्याशी. पण सॉरी, मी आता काही करू शकत नाही. म्हणजे आता तुमच्याच्याने काही नाही होणार तर? सुगंधा, मी तुला सांगितलं ना, माझ्या हातात काही नाहीये. हे बघ, तू फक्त माझी जाऊ नाहीयेस, तू मला माझ्या बहिणीसारखी आहेस. आणि माझ्या बहिणीला त्रास झाला मला आवडेल का? पण हे बघ, प्लीज मला समजून घे. आता माझ्या हातात काही राहिलं नाहीये. ठीक आहे, आता काय तुम्हीच असं म्हणताय म्हणाल्यावर काय करणार मी तर. येते. ए सुगंधी, काय झालं? असा काय चेहरा केला तुझा? हा, तुझी विनंती ऐकून त्या आईलेचं काय बरं वाईट झालं का काय? काही नाही झालं. त्या आईल्याच सरड्यासारखे रंग बदलणारी बाई येते. मी आधीच सांगितलं होतं तुला तिच्याकडे जाऊन काही उपयोग नाही म्हणून. नाही ऐकतच नाहीस ना तू.
सगळं ना तुझ्यामुळे होतंय काना. गा 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 माझ्यामुळं म्या काय केलं? तू काय केलं? मी पहिल्यापासून सांगत होते तुला 2 कोटी रुपये घेऊ गावाकडे निघून जाऊ, पण नाही. अगं थांब सुगंधा, 2चे 4 होतील, 4चे 40 होतील. द्या आता काय झालंय? तेलही गेले, तूपही गेलं, नाती दुपटणं आलंय आपल्या. ए गपरा, काय माझ्या आता दुपटणं आलेलं नाही आणि येणार पण नाही. मी अजून माझा हुकमाचा पत्ता कुठं ओपन केलाय? काय? बाई का ग, कधी आलीस? बरी आहेस ना? सहजच आलीस ना? काय झालं का? असा उदास का दिसतोय चेहरा? कोणी बोललं का तुला काही? परशू बोलला काही? त्याला आणून उभा कर माझ्या पुढे. असा खडसावते ना त्याला की बस. नाही, हे काही नाही बोलले. मग काय झालं काय? अशी उदास का दिसतेस? घरात कोणी काही बोललं का तुला? त्रास आहे काही घरात? नाही हो, मला काहीच त्रास नाही या घरात, पण या घरातल्या लोकांना त्रास होतोय माझा बहुधा. अगं आता बऱ्या बोलाने सांगशील का काय झालं ते? काय झालंय सगळं स्पष्ट सांग मला. कसं सांगू आत्याबाई? मी तुमचा निरोप घ्यायला आले. रमावतीला चालली. रमावतीला चालली आहेस? बरं बरं, सुखरूप जा आणि सुखरूप परत ये ग बाई. आत्याबाई, परत येण्यासाठी नाही चालले मी, कायमची चालली. अगं काय झालं? बस बस, इथे इथे बस आधी. काय झालं सांग मला. अहो, नरसिंह भाऊजींनी मला घरातनं निघून जायला सांगितले. मला म्हणाले, याच्या पुढे मला तुझं तोंडही बघायचं नाही, कायमची रमावतीला निघून जा. म्हणून तुमचा निरोप घ्यायला आलीये फक्त. चिवला घेऊन निघालीये मी आता. आत्याबाई, तुम्ही किती प्रेमाने वागला तो माझ्याशी. काय मला आईची माया दिली, पण आता याच्या पुढे माझ्या नशिबात नाही ते प्रेम. येते. थांब जरा, माझं बोलणं संपलंय का अजून? मला आधी सांग, नरसिंहांनी असं का सांगितलं तुला? मला काही कल्पना नाही आत्याबाई. त्यांना मी विचारलेलं पण आवडणार नाही ना. त्यांना बहुधा नाही आवडत मी या घरात राहिलेलं. यांचं आणि नरसिंह भाऊजींचंही पटत नाही. यांच्यावरचा राग काढला असेल माझ्यावर कदाचित. काय डोकं बिकं फिरलंय का काय नरसिंहाचं? अगं परशूचा राग तुझ्यावर का काढायचा? परशू आहेच एक बाजार भंगार, नाही ते उद्योग करत असतो. अगं पण त्याची शिक्षा तुला का? नाही आत्याबाई, तुम्ही भाऊजींना काही नका बोलू, नाही तर त्यांना वाटेल मीच तुमच्याकडे येऊन रडगाणं गायले म्हणून. माझं जे काय व्हायचं असेल ते होईलच. आपल्या वाट्याला आलेले भोग थोडी चुकतात. काहीतरी बोलू नकोस. या घराबाहेर जाऊ देणार नाही मी तुला. मी बोलते नरसिंहाशी. तू तुझ्या खोलीत जाऊन बस, हा? आणि अजिबात रडायचं नाही आता, कळलं? तिकडे उजवीकडे थोडीशी. जी जी.
बघा हा, तिकडे पण खूप दिसते. हो वहिनी साहेब. काय ग आत्ताच सगळं काढलंस तू काम करायला? अहो नाहीतर मग कधी करायची ना ही सगळी कामं. आला सोडून अमृताला? हो. विमान वेळेवर सुटलं ना? म्हणजे काय सुटलं, अगदी वेळेवर सुटलं. अजून अर्ध्या तासात पोचेल सुद्धा ती बंगलोरला. काय आहे, मला जनरली ना हे विमानांच्या वेळा याच्याविषयी काही भरोसा नसतो. तुला आठवतं ना माझं मागे एकदा असंच गोव्याचं विमान चुकलं होतं. मी अलीकडे ठरवलंय जी वेळ दिलेली असेल त्याच्या तासभर आधीच तिथे जायचं. दुसऱ्या दिवशी सगळी कामं बुडतात ग. आता एक बरं आहे, अमृताची सगळी कामं उद्यापासून चालू होत आहेत. त्यामुळे आता आज पोचेल, आराम करेल, उद्यापासून कामं चालू करेल. काय एक विमान चुकलं तर दुसरं लगेच पकडता येत नाही ना. आणि तू दिलेल्या सगळ्या सूचना दिल्या तिला, काय खायचं काय खायचं नाही, विमानातनं खिडकीतनं हात बाहेर काढू नकोस वगैरे सगळं सांगितलंय तिला. काय हे चेष्टा करायला दुसरं कोणी मिळालं नाही का? अमृताचं सुद्धा नाही, इतकं घाई गडबडीत सगळं ठरलं. तिला काहीतरी खायला करून दिलं असतं तिकडे, ते पण नाही जमलं. बस नाही दिलं तेच बरं आहे. हा विमानातनं हे सगळं घेऊन जाणार होती तिकडे ती. नाही आता अमृता मोठी आहे, तिची काळजी घेईल ना ती. वामन दादा लहान नाहीये, पण कामं चालू असताना हे आणि ती खाण्याच्या बाबतीमध्ये अगदी सारखे, अजिबात खात नाही. बरं ते सगळं जाऊ दे, मला सांग दादा बोलणार होता सुगंधाशी आणि त्या कान्हाशी, बोलला? होय सांगितलंय त्यांनी. 4 वाजायच्या त्या घरातून चालतं व्हायला सांगितलं. उत्तम. काय होती का त्या सुगंधाची रिॲक्शन? काही ह्याही वेळेला दादाशी काहीतरी उर्मटपणे बोलली? नाही, उलट गयावया करत होती, विनवण्या करत होती. म्हणत होती मला या घरामध्ये राहू द्या, मला घरातून बाहेर काढू नका, मी कुठे जाणार, मी रस्त्यावर येईन वगैरे वगैरे सगळी नाटकं. इतके दिवस तिच्यावर दया दाखवली ना तेच चुकलं. आपण जितका चांगुलपणा दाखवलाय ना तितका तिने आपल्याला त्रास दिलाय. त्यामुळे ह्याने जे काही केलं ते बरंच केलं. घरातून चालतं व्हायला सांगितलं, जातील आता दोघेही. नाही तेच बरं आहे. पण तिने काही रिॲक्शन दिली नाही, दादाला ती काही उलटं बोलली नाही, हे जरा मला आश्चर्याचं वाटतंय. पण हरकत नाही, इतका मनस्ताप दिला ना दोघांनी. ते दोघं जण जेव्हा या घरातनं बाहेर जातील ना तेव्हा त्यांचे पडलेले चेहरे बघताना मला समाधान मिळणार आहे जानकी, समाधान. एनिवे तुमचं चालू द्या. पांडू जी तुझं सगळं आवरून झालं की मला चहा आणून देशील वरती? जी. तर सांग. ते असू दे, पहिल्यांदा चहा नेऊन द्या त्यांना. आणतो. जानकी, सुगंधाला आणि कान्हाला भाऊजी घराबाहेर काढतात असं कळलं? हो. वा, नुसतं ऐकूनच बरं वाटतंय. मी तुला खरं सांगू, हे दोघं जर का घराबाहेर पडले ना तर मी घरात सत्यनारायणाची पूजा घालेन. तुम्हाला कोणी सांगितलं? वामन दादा बोलले का? छे छे, हे कुठले सांगतायत मला. खरं तर सुगंधाच माझ्याकडे आली होती. रडत होती, गयावया करत होती. म्हणे जानकी आणि भाऊजींना सांगा ना मला घरात ठेवून घ्या, माझ्यावर दया तरी दाखवा. पण मी तिला ठणकावून सांगितलं, इतके दिवस या घरात राहिलीस ते खूप झालं, पण आता नाही. घरात राहून आमची अडवणूक करत होतीस ना, तुला दया दाखवायची लायकी नाही. बरोबर बोलताय. सापाची जात येते. इतके दिवस ठेवून घ्यावं लागलं कारण आपला नाईलाज होता. पण हेही बरं झालं की एकदाचा याने निर्णय घेऊन टाकला. हो ना, भाऊजींनी अगदी बरोबर निर्णय घेतला. खरं तर हा निर्णय त्यांनी खूप आधी घ्यायला हवा होता, पण हरकत नाही, आत्ता घेतलाय तेही खूप चांगलं आहे. अहिल्याताई, खरं तर मला तुमचे आणि तुमच्या बाबांचे खूप आभार मानायचे होते. अहिल्याताई, सुगंधाला घराबाहेर काढण्याची कल्पना तुमच्या बाबांचीच होती. एवढंच नाही तर आपल्या घरावर आलेल्या संकटातून सुद्धा त्यांनी आपल्याला सोडवलंय. पैशांची मदत केली आहे, सल्ले दिलेत. खरंच खरंच त्यांचे खूप उपकार आहेत आपल्यावर, आमच्यावर. जानकी, काय बोलतेस तू? उपकार काय मानतेस, आभार काय मानतेस? अगं माझे बाबा काही परके नाहीये. अहिल्याताई, नाही, हा तुमचा मोठेपण आहे. या घराला मोठ्या संकटातून बाहेर काढलंय तुम्ही दोघांनी. जानकी, पुरे झालं, आता काही बोलायचं नाही तू. आज आपल्यासाठी हा आनंदाचा दिवस आणि ही बातमी मला आधी बाबांना कळवायची.
त्यामुळे मी लगेच बाबांना फोन करते. येते मी. नातेबाई बोलवलंच मला. तू सुमित्राला घराबाहेर जायला सांगितलंस? जर सुमित्रा या घराच्या बाहेर गेली ना तर मी सुद्धा या घरात पाणी प्यायला सुद्धा थांबणार नाही. नातेबाई तुझं मला फक्त हो किंवा नाही सांग. तुझ्या प्रश्नाचं उत्तर हो की नाही मध्ये देता येणार नाही नातेबाई. तू जिला सुमित्रा समजतेस ती सुगंधा. मला उलट उत्तर देऊ नकोस. तू सुमित्राला घरातनं जायला सांगितलंस का नाहीस? नातेबाई तू समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी सुमित्राला घराबाहेर का जायला सांगितलं याचं कारण तर ऐकून घे. घ्या. म्हणजे तू स्वतःच्या तोंडाने कबूल करतोयस की तू सुमित्राला घराच्या बाहेर जायला सांगितलंस? हिम्मत कशी झाली रे तुझी? कुटुंब प्रमुख झालास म्हणजे काय आबाळाला हात टेकले तुझे? सुमित्राला मी आणले या घरात सोन म्हणून. आधीच परशुमुळे तिला इतका त्रास होतोय. परशुचं तिच्याशी लग्न लावलं याचाच पश्चाताप होतोय मला. आणि वर आता तू तिला घराबाहेर काढायला निघालेस. त्या बिचारीने दुःख तरी किती भोगायची? हा सख्खी भावजा आहे ना तुझी. मग तिला रमावतीला पाठवून काय करणार आहेस तू? हे एवढं मोठं घर आहे इथे, तिचा काही हक्क नाही का त्याच्यावर? आतेबाई तू माझं ऐकूनच घ्यायला तयार नाहीयेस. परिस्थिती काय आहे ते तुला कळत नाहीये. तुझ्या आजारपणामुळे सुगंधा म्हणजेच. सगळा बसून ऐकतेय सुगंधा. सुगंधा कोण ही सुगंधा? आपण सुमित्राबद्दल बोलतोय ना, मग का तिचं नाव निघतंय परत परत? तुला कसं समजवायचं तेच कळत नाही आता मला. नकोस समजावूस. सगळं काही कळलंय मला. मनमानी चालली आहे ना तुझी या घरात. तुला एखादा माणूस नाही आवडला ते काढला त्याला घराबाहेर. मग तो रस्त्यावर आला ना तरी चालेल. आतेबाई उद्या मामांना घराबाहेर काढशील, अमृताला घराबाहेर काढशील. आणि सुमित्राने असं काय वाईट केलं रे तुझं? आता परशुशी नसेल तुझं पटत, पण त्याची शिक्षा सुमित्राला का? आतेबाई तू समजतेस तसं काही झालेलं नाहीये आणि माझं काही चुकत नाहीये. मी जे करतोय ते योग्य तेच करतोय. तुला सुद्धा जेव्हा शांतपणे विचार करशील तेव्हा पटेल की माझं काही चुकलेलं नव्हतं. तू कबूल करशील. तिने तुझ्या पुढे येऊन काय रडगाणं गायलंय मला माहित नाही, पण मी एवढंच सांगतोय की ती या घरात राहिली ना तर. त्याआधी मी काय सांगते ते लक्षात ठेव. जर सुमित्रा या घराच्या बाहेर गेली ना तर मी सुद्धा या घरात पाणी प्यायला सुद्धा थांबणार नाही. कळलं? तू इथे काय करतेस? आता बाबा काय करतेस? चोरून ऐकत होतेस ना आमचं बोलणं? नाही मी काय ग तू इथे काय करतेस? आता बाबा काय करतेस? चोरून ऐकत होतेस ना आमचं बोलणं? नाही मी खोलीकडे चालले होते. तू खोटं नाटक बोलू नकोस. एक नंबरची खोटारडी आहेस, मला काय माहित नाही. आणि काय जाऊन गळा काढला सातेबाईकडे? नाही हो, मी काही नाही बोलले आत्याबाईंना. सुगंधा तुझी ही थेरं मी खपवून घेणार नाही सांगून ठेवतोय. आजपर्यंत झाला तेवढा तमाशा पुरे झाला. तुला कोणी शहाणपणा करायला सांगितलं होता? खरंच नाही. मी काही नाही बोलले आत्याबाईंना. मी तुला घरातून हाकलून देतोय म्हटल्यावरती आत्याबाईचा आधार घेतलास होय तू? नाही मी फक्त त्यांचा निरोप घ्यायला गेले होते. तर त्यांनी मला बसवून घेतलं आणि सगळं विचारलं. मग आता त्यांना सांगण्याशिवाय काही पर्याय होता का? ते सोडतात का त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय? असले नसते खुलासे देऊ नकोस. नाही विश्वास बसणार माझा.
पुन्हा जर काशी वागलीस ना ती एक कानाखाली खेचीन तुझ्या मी खूप संयमानं शांतपणे वागतोय. तुझी जर का नाटकं अशीच चालू राहिली ना तर माझ्यासारखं वाईट दुसरं कोणी नसेल. आतेबाईची तब्येत बरी नाहीये, तिला सांभाळून घ्यायचंय सगळ्यांनी. ती एकदा तुला सुमित्रा समजली तर डोक्यावर चढून बसलीस होय तू. जर आतेबाईला काही झालं माफ करणार नाही मी तुला. आले घेतून